त्यानंतर तुम्ही म्हणले कन्सल्टन्सी सुद्धा तुम्ही हो. करणार आहात. सो त्याचं स्वरूप काय असेल? वेगळ्या पद्धतीत असू शकतं, कारण ही कन्सल्टन्सी आहे. बरं. आपल्या बऱ्याचशा स्टुडंट आहेत किंवा इव्हन बाहेरचे सुद्धा एन्क्वायरीज असतात. मध्ये एक आम्ही प्लास्टिक बॉटलपासून फॅब्रिक बनवणारी हो, हो. कंपनी आहे. त्या कंपनीचा त्यांनी ते फॅब्रिक बनवून मोदीजींना पाठवलं होतं आणि ते मोदीजींना आवडलं आणि त्यांनी ते फॅब्रिक मागून स्वतः जॅकेट करून बनवून घेतलं. बरं, बरं, बरं. G20ला त्यांनी ते घातलं. G20 समिटला. समिट झाल्या त्या. अरे वाह! तर त्यांनी घातल्यानंतर ते त्यांनी प्रमोट झालं सगळं आणि मग यांच्याकडं त्यासाठी भरपूर ऑर्डर्स आणि त्यांनी यायला लागल्या. पण त्यांच्याकडचा ते जे मास्टर्स वगैरे होते त्यांना तो जॅकेट आणखीन याच्या संदर्भातलं तेवढं नॉलेज नव्हतं आणि त्यांना ते पाहिजे होतं. ते त्यावेळी मी त्यांना कन्सल्टन्सी दिली होती. 10 दिवस मी मास्टरना घेऊन जाऊन राहून त्यांच्या मास्टरना शिकवून त्यांच्या सगळ्या लोकांना आमच्या मास्टरनी शिकवलं की प्रत्येक स्टेप अन स्टेप कशी कराल, काय कराल वगैरे ह्याचं सगळ्याचं कन्सल्टन्सी दिली होती. अशी खूप जणांची असती. मध्ये एक लॅक्मे फॅशन वीकसाठीच्या याच्यासाठी पण एका युनिटला मी कन्सल्टन्सी दिली होती. ओके. की गारमेंट कुठल्या टाईपची असली पाहिजे, कुठल्या टाईपची म्हणण्यापेक्षा गारमेंटची फिनिशेस कशी असली पाहिजे, ओके. क्वालिटी कशी असली मेंटेन व्हायला पाहिजे. पाहिजे याच्या बाबतीत मी दिली. बरोबर. काही ब्रँड्स मार खातात व्हेन इट कम्स टू क्वालिटी और हो. कन्स्ट्रक्शन किंवा डिझाईन्स तर एकदम मस्त असतात, पण त्याचं एक्झिक्युशन नसतं. सो म्हणजे तिकडे डिझाईन नुसतं दिसायला चांगलं दिसतं पण एक्झिक्युशनच काही नाही, असा करेक्ट. थोडासा तो भाग येतो. तर त्याच्या बाबतीत कन्सल्टन्सी दिली होती.